कुंपणच शेत खातं ही म्हण तुम्ही कधी ऐकली असेल, पण आता या म्हणीच्या ऐवजी तुम्ही आता इंधनच इंजन खातं अशी म्हण म्हणू शकता. कारण तुम्ही रोज ज्या पेट्रोल पंपावर जाऊन गाडीत इंधन भरता तेच इंधन तुमच्या गाडीचं इंजन हळूहळू आतून पोखरत आहे. हे ऐकायला विचित्र वाटेल, पण गेल्या काही महिन्यांपासून देशभरातून नेमकी हीच तक्रार समोर येते. गाडीचं मायलेज अचानक कमी होणं, इंजनमध्ये बिघाड होणं आणि यामागचं कारण आहे सरकारने सक्तीचं केलेलं E20 पेट्रोल. आणि आता हीच डोकेदुखी सरकार डिझेलमध्ये सुद्धा आणायच्या तयारीत आहे. एवढंच नाही तर भारताच्या शेजारी असलेल्या एका छोट्याशा देशानं भारताचं हे पेट्रोल घेण्यास थेट नकार दिला. हा देश आहे भूतान. नेमकं हे प्रकरण काय आहे? डिझेलमध्ये आता कशाचं मिश्रण होणार आहे आणि भूतानने भारताला नकार का दिला, हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. सगळ्यात आधी हे प्रकरण समजून घेऊया. भारत सरकारने कच्च्या तेलाच्या आयातीवरची डिपेंडन्सी कमी करण्यासाठी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळायला सुरुवात केली. याला E20 असं म्हणतात, म्हणजे 100% पेट्रोलमध्ये 20% इथेनॉलचं मिश्रण. खरं तर हे लक्ष्य 2030 पर्यंत गाठायचं होतं, पण सरकारने तिथे 5 वर्ष आधीच पूर्ण केलं. मात्र या यशाचा दुसरा चेहरा असाही आहे की सामान्य वाहन चालकांकडून सतत तक्रारी येत आहे. जुन्या गाड्यांचं मायलेज घसरलंय, काही ठिकाणी इंजन गरम होणं, गंज लागणं यासारख्या समस्या समोर आल्या. याच पार्श्वभूमीवर आता सरकारने पुढचं पाऊल उचलताना डिझेलकडे मोर्चा वळवलाय. आता मूळ मुद्द्याकडे येऊया. देशात जेवढं इंधन वापरलं जातं त्यातल्या जवळपास 40% हा एकट्या डिझेलचा वाटा आहे. ट्रक, बस, ट्रॅक्टर, रेल्वे, शेतासाठी लागणारे पंप्स आणि जनरेटर हे सगळे डिझेलवरच चालतात. त्यामुळे साहजिकच सरकारची नजर आता याच इंधनावर आहे. सुरुवातीला सरकारचा प्लॅन होता की पेट्रोल प्रमाणेच डिझेलमध्ये थेट इथेनॉल मिसळावं, पण हा प्रयोग सपशेल फसला. याचं शास्त्रीय कारण असं आहे की इथेनॉल हा पोलर रेणू आहे, तर डिझेल हा नॉन पोलर. आणि पोलर व नॉन पोलर द्रव्य कधीही एकजीव होत नाही. जबरदस्तीने मिसळण्याचा प्रयत्न केला तर मिश्रण अस्थिर बनतं. त्यामुळे इंजिनचं आयुष्य कमी होण्याचा, गंज चढण्याचा आणि मायलेज कमी होण्याचा धोका असतो. म्हणूनच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक वेगळाच पर्याय पुढे आणलाय. तो म्हणजे आयसोब्युटेनॉल. पेट्रोलमध्ये यशस्वीरित्या इथेनॉल मिसळल्यानंतर आता सरकारने डिझेल गाड्यांमध्ये आपला मोर्चा वळला असून इथेनॉलवरील परकीय डिपेंडन्सी कमी करण्यासाठी डिझेलमध्ये 15% आयसोब्युटेनॉल मिसळण्याची योजना आखली आहे. गडकरींनी स्वतः याचं तांत्रिक कारण स्पष्ट केलं आहे. इथेनॉल थेट डिझेलमध्ये मिसळता येत नसल्यामुळे इथेनॉल पासून आयसोब्युटेनॉल तयार करण्यावर सरकार भर देत आहे आणि हा डिझेलचा एक प्रभावी पर्याय ठरू शकतो असा त्यांचा दावा आहे. आता आयसोब्युटेनॉल नेमका आहे तरी काय? हा सुद्धा इथेनॉल सारखाच एक प्रकारचा अल्कोहोलच आहे, जे कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन यांच्या रासायनिक प्रक्रियेतून तयार होतो. महत्वाचं म्हणजे इथेनॉलच्या तुलनेत यात जास्त एनर्जी डेन्सिटी असते. म्हणजे शुद्ध डिझेलच्या तुलनेत यात जवळपास 85 ते 90% एनर्जी असते. यामुळे गाडीच्या मायलेजवर फारसा परिणाम होणार नाही असा दावा तज्ज्ञ करताय. शिवाय डिझेलमध्ये आयसोब्युटेनॉल मिसळल्यानंतर वाहनांमधून निघणारा धूर सुद्धा कमी होतो असं सांगितलं जातंय. याची चाचणी सुद्धा घेण्यात आली आहे. 100% इथेनॉल आणि आयसोब्युटेनॉलवर 2 जनरेटर सेट यशस्वीरित्या चालवण्यात आले असून भविष्यात याच जैव इंधनावर चालणारी इंजिन विकसित करता येतील असं यातून सिद्ध झाल्याचा दावा केला जातोय. तज्ञांच्या मते आयसोब्युटेनॉल हे पुढच्या पिढीचं जैव इंधन मानलं जातं आणि ते पारंपरिक डिझेल इंजिनाशी अधिक चांगल्या प्रकारे जुळून घेतं. पण हा टप्पा वाटतो तेवढा सोपा नाही. जर मिश्रणाचं प्रमाण 15% पेक्षा जास्त वाढवलं, म्हणजे 30 ते 50% पर्यंत नेलं, तर मात्र गाडीची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात घसरू शकते असा इशारा तज्ज्ञ देत आहेत. त्यामुळे सरकार 15% वरच थांबतं की भविष्यात हे प्रमाण वाढवतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि हाच खरा टर्निंग पॉइंट आहे, कारण याच वादात आता भारताचा शेजारी देश भूतान येऊन उभा राहिलाय. भूतान हा देश आपल्या इंधनाच्या गरजेसाठी 100% भारतावर अवलंबून आहे. तिथं एकही तेल रिफायनरी नाही. पण नुकतीच एक बातमी समोर आली की भूतानने भारतीय तेल कंपन्यांचा E20 पेट्रोल पुरवठा प्रस्ताव नकारला आहे. भूतान सरकारने भारतीय तेल कंपन्यांना सामान्य पेट्रोलचाच पुरवठा सुरू ठेवण्याची विनंती केली असून यामागे जुने फ्यूल स्टोरेज टँक, दमट हवामान आणि डोंगराळ भागातल्या वाहनांच्या कार्यक्षमतेचे टेन्शन ही मुख्य कारण सांगितली जाते.
भूतानमध्ये बहुतेक इंधन टँक हे जमिनीखाली बांधलेले असून तेही बरेच जुने आहेत. तिथल्या भूमिगत टँकरमध्ये कालांतराने पाणी झिरपण्याची क्षमता असते आणि इथेनॉल मिश्रित इंधन नेहमीच्या पेट्रोलपेक्षा वातावरणाला ओलावा जास्त वेगाने शोषून घेतं. पाणी मिसळलं की इंधनाची गुणवत्ता घसरते आणि दीर्घकाळ वापरण्यास इंजिनवर विपरीत परिणाम होण्याचा धोका असतो. शिवाय भूतानचा बहुतांश भाग हा उंच डोंगराळ आणि खडतर रस्त्यांचा आहे, जिथे वाहनांना सतत जास्त ताकदीची गरज असते. अशा भागात इंधनाच्या गुणवत्तेत थोडीशी जरी घट झाली तरी त्याचा थेट परिणाम वाहन चालण्यावर होऊ शकतो, अशी भीती तिथल्या अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे जोपर्यंत योग्य ती तांत्रिक व्यवस्था उभी राहत नाही तोपर्यंत आम्हाला सामान्य पेट्रोलच हवं, अशी स्पष्ट भूमिका भूतान सरकारने घेतली आहे. आता इथेच खरा वाद तयार झालाय. एकीकडे भारत सरकार देशांतर्गत नागरिकांना E20 पेट्रोल वापरणं सक्तीचं करतंय आणि दुसरीकडे भारतावर पूर्णपणे अवलंबून असलेला शेजारी देशच हे इंधन नाकारतोय. भारतात ही पावसाळा सुरू झाल्यापासून गाड्या बिघडण्याच्या तक्रारी वाढल्याचं बोललं जात आहे, तर सरकारचं म्हणणं आहे की मायलेजमध्ये किंचित घट होत असली तरी इंजिनची कामगिरी आणि एक्सिलरेशन सुधारतं. या दोन्ही बाजू पूर्णपणे विरुद्ध दिशेने जाणाऱ्या आहेत आणि नेमकं खरं काय आहे हे सामान्य नागरिकाला अजूनही स्पष्ट झालेलं नाही. सध्याची परिस्थिती अशी आहे की पेट्रोलवरचा वाद अजून थंड झालेला नाही आणि सरकार डिझेलमध्ये जैव इंधन मिश्रणाच्या दिशेने पाऊल टाकते. आयसोब्युटनमुळे खरंच फायदा होणार की डिझेल गाड्याचंही तेच होणार जे पेट्रोल गाड्याचं झालं, हे येणारा काळच ठरवेल. एक मात्र नक्की की स्वस्त आणि स्वदेशी इंधनाच्या शोधात देश एका मोठ्या प्रयोगातून जातोय आणि या प्रयोगाची किंमत शेवटी सामान्य माणसाच्या खिशातून आणि त्यांच्या गाडीच्या इंजिनमधून वसूल होते की काय, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. तुम्हाला काय वाटतं, सरकारची ही आयसोब्युटॅनॉल ब्लेंडिंगची पॉलिसी योग्य आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.